हा हा आमचे लहान बंधू बघायला तुम्हीच का? हो मीच. अच्छा अच्छा बोला की काय काम होतं? मला जरा थोडी विचारपूस करायची होती तुमच्याबद्दल. विचारा की त्यात काय सगळं तुमचंच आहे. आता तुम्ही आपलंच आहे त्यात काय बोला की काय म्हणता? मुलगा काय करतो? अहो काय करायची गरज आहे त्याला? काहीच करायची गरज नाही. मग प्रॉपर्टी किती तुमच्याकडे? प्रॉपर्टीचं काय घेऊन बसलाय? पुण्याला 2 बंगले आहेत पहिले आणि आता 5 गणीला एक फार्म हाऊस घेतलाय. गावाकडे 100 एकर जमीन आहे. काय करायची काय गरज आहे त्याला? खुश ठेवीन का मला? का नाही ठेवायचा? गरीब बंगल्यात राहायला माणसं किती लोक 5. प्रत्येकाला एक लहान एक मोठी गाडी बसायला आणि काय तुम्हाला कुठं जायची गरज नाही यायची गरज नाही. खुश काय ठेवणार नाही तुम्हाला? मग ही सगळी प्रॉपर्टी बापाची म्हणायची नाही का? छे बापाची कसली? आम्ही आता बाप होतो त्यावेळेला मला वाटतं काहीतरी 1-1.5 एकर जमीन होती आणि या 4-5 वर्षातच सगळी आमची प्रॉपर्टी. कम प्रॉपर्टी आहे मग तुमच्याकडे? हो तुम्ही फक्त हो म्हणा. तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही फक्त हो म्हणा. एकदम मस्तपैकी लग्न करून टाकू. थोडीशी कमी आहे 2-3 गोष्टींची. कशाची कमी आहे? सांगते ना 2 मिनिट. हो तिकडे पण चाललंय दरवाजा का होतंय? हो 2 गोष्टीची कमी आहे जरा. हो भवाने कोण आहे तू? आणि सगळे जाळ म्हणून तुझ्याकडे मारताय कशाला? सांगाय का? बरं, झालं काय प्रॉब्लेम काय? काय समजते स्वतः? कळलं? हो साहेब हिला सांगा समजून. तुला आता 2 मिनिटात साहेब गायब करून टाकते. काय समजते? बघते तुझं कसं गायब करतो. निघित ना. हिने ओळखलं नाही काय? तिला सांग. तुझ्या आईचं मॅनेजिंग डायरेक्टरचं निघ लवकर. ए छपरे कोण आहे तू? साहेब सांगायला नाही काही दणक इथंच. काय बघतोस? तर निघ. ए तू निघ. निघ. तुला खायची का बरं? तर निघ. बघू नको तर निघ. ए तुला आपल्याबद्दल बहुतेक माहिती नाही का? हो साहेब सगळी हिस्ट्री काढली आहे मी तुमची काय लायकी आहे ना ते सगळं माहिती आहे मला. काय माहितीये? जशी तुमची भडवेगिरी शेतकरी लोकांना सांगता येत नाही ना तशी तुमची हालत होईल. अडचण नाही इथून. साहेब मला माझ्या लायकीवर ना काय यायला लावू. अरे? लहान पुरायचं नाही तुम्हाला पळायला. बसा गं. अरे पण तुझा प्रॉब्लेम काय नेमका? सांगते ना तुम्हाला प्रॉब्लेम. तुला पाहिजे काय नेमकं? हे पण सांगते काय पाहिजे ते. साहेब मला काय नाही पाहिजे. जी लोक रात्रंदिवस काम करून मोलमजुरी करून जगतायत ना त्यांना स्वतःच्या जमिनीचे सुद्धा पैसे मोजावे लागतात. त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट काय आहे? तेवढीच एक गोष्ट करू नका. तुम्हाला पैसे खायचेत ना खा ना तुम्ही. कोण नाही म्हणते पण त्याला काही लिमिट आहे की नाही? नुसतं भस्म्या झाल्यासारखे पैसे खाताय तुम्ही लोक. वरून सांगताय आमच्याकडे काय कमी आहे? एवढी संपत्ती आणि प्रॉपर्टी का तुम्ही मोलाने जाऊन कमवली का? कुठं रोजाने घेणार काय? बाप मेला वारस नोंद करायची द्या 10-15 हजार रुपये. बहिणीची हक्क जोडपत्र करायची द्या 15,000 रुपये. भावाभावाची खाते तोड करायची द्या 10,000 रुपये. काय एवढंच नाही स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढण्यासाठी जर बोजा चढवायचा असेल तर द्या 1000 रुपये. फेरफार काढायचे द्या 200 रुपये आणि 7-12 काढायचे 100 रुपये तर 1000च आहेत. आणि एखाद्याने जर विचारलं ना की कसले पैसे तर त्याचं तुम्ही कामच करत नाही. आणि प्रॉब्लेम काय सांगता? लाईट नाही, इंटरनेट नाही, माऊस खराब झाला, प्रिंटर खराब झालं, डिजिटल साईनच नाहीये, टेक्निकलच प्रॉब्लेम आहे. झाले मोकळे कारण सांगायला. जेव्हा एखादा राजकारणी श्रीमंत माणूस कॉल करतो ना तुम्हाला कागदपत्रासाठी तर त्याच्या घरी नेऊन देता तुम्ही कागदपत्र. तुम्ही बस श्रीमंताच्या भाकरी भाजीत. गरीब करते मग इथं आत्महत्या कर्ज झालं म्हणून. आणि मग तुम्ही राजकारणी लोक आहेच की पंचनामे करायला. भावाभावामधील जमिनीचे वाद लावायला गावातले राजकारणी आणि मिटवायला आहेच मग पुढारी. आणि मग सांगायला की आम्ही वाद मिटवलाय. जसा काही भारताच्या बाउंड्रीवरती वाद लागला होता. 73 वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन पण माणूस स्वतंत्र झाला नाही अजून. तुमच्यासारखे काही दलिंदर माणसांमुळं राख रांगोळी झाली आहे गरीब शेतकऱ्यांची. गावाला पाणी नाही, रोड नाही, पिकाला भाव नाही पण तुमचे हायफाय बंगले आणि गाड्या ह्याला मात्र भाव आहे. तुम्ही शेतकऱ्याची राडोळी लावली म्हणून त्या देवाने बी लावली. पाऊस येतो तर एवढा येतो की पार पीक वाहून जातं. नाहीतर 4-4 वर्ष पाऊस येत नाही. पण तुम्हाला तर सरकार दर महिन्याला पैसे देतात ना. आणि आम्ही कधी बघितलं नाही एखाद्या श्रीमंताला सरकारी ऑफिसच्या लाईन मध्ये उभी राहताना. त्यांची बरोबर काम होतात परस्पर ते बी बिनचूक. उलट गरीबाच्याच जमिनी लुबाडायला तुम्ही श्रीमंताची मदत करता नाही का? हे बघा तुम्हाला लोक काहीतरी माझ्याविषयी कुठं सांगून मला फसवायचा प्रयत्न करत होते. पुरावे तसेच माझ्याकडं. असं फुकट नाही बोलत मी. पिसाळलेलं कुत्रं चावलेलं नाहीये. 1 नाही 2 नाही 100 माणसे आहेत. कशाचे पैसे घेता ना सगळं माहितीये मला. काय कशाचं काय? तुम्हाला डेमो दाखवू का? इथेच थांबा डेमो देते तुम्हाला. लागू भाऊ अरे या. सांग काय काम होतं किती पैसे मागितले होते? आमच्या बातम्याला तेव्हा 4 भावांची खाते फोड करायला 20,000 रुपये मागितले. हो याचं काय ते छपरी पोरग हे 4 बार येऊन गेले माझ्याकडे.
काय काय बोलतो रे? नाही मागितलं त्यांनी 4 बारे. कोणी तुला कोणी पैसे मागितले? तुमच्या कोतवाल्याने 20,000 रुपये मला मागितले. येऊन भेटायचं ना मग. त्याला 10,000 रुपये दिले त्याला. मग आई घरात घ्यायला मला आज. आमची आई म्हातारी झाली हेरपट आणू आम्ही पुण्याला कामाला हाटल्यात. मी तिकडून येतो. त्याला पैसे कुठे लागत असतात काय? मग आता किती लागतं साहेब? कशाला पैसे लागतात? 100 रुपयाच्या बॉन्डवरती तहसीलला जाऊन 85 नंबरच्या फॉर्मॅटमध्ये ऍफिडेविट करून आणून दे माझ्याकडे. करून देतो लगेच. काय म्हणता? हो आणि ते मी 4 वर्ष झालं घेऊन मिळतो कागद खिशात महिना तरी. देतो करून. काय 15 दिवसात ते करून देतो. आणि ती तर 4 वर्ष घेऊन निघत होतो मी. लागतात का 22,000? नाही काय तुम्ही याचं तेच म्हणत होते. नाही काय काय पण काय बोलतो? तुम्हीच म्हणले मी 4 वर्ष कागद घेऊन निघतोय साहेब. ते सगळं रेडी. काय नाही जा, त्याला लावा. जाऊ का मग? देतो करून. होतं 100 रुपये होईल. त्याला पैसे मागितले नाही. मग 22,000 नाही ना आता? काय नाही बघ एवढं. तर 22,000 कॅन्सल झाले. होईल. जा तू. काय नाही 2-4 दिवसात देतो करून त्याचं. जा तू देतो करून. दुसरा डेमो दाखवते तुम्हाला. रम्या आदिव सर. हा ये. हा ऊस तोडीला जातो. काय म्हणणे बघा त्याचं. अहो साहेब मी सारखा ऊसतोडीला कारखान्यावर असतोय. माझी जमीन आहे 1.5 एकर आणि बहिणीचं हक्क सोड पत्र बनवायचे. तर तुम्ही काय सारखं कागदपत्र येऊ कागद देईन तेव्हा कागद देईन परेशान केलंय राव साहेब. हो, कागदपत्र तर लागतातच घेऊ. किती वेळा तुमच्याकडे कागदपत्र दिली तो तुम्हाला तिसरंच सांगतोय. कागद दिले तरी म्हणतोय पैसे लागते तर असं होतंय. साहेबांनी 20,000 रुपये सांगितले म्हणत होता. किती खर्च मॅडम, लागतो बघा. साहेब? काय पण काय सांगतो? किती खर्च इतके लागतो? पैसे नाही द्यायला लागत. पैसे कशाला लागतात? साहेब कोतवालच म्हणला तुमचा द्यावा लागतं म्हणलं. काही पण नको सांगू. तू एक काम कर, त्या दुय्यम निबंधकाच्या ऑफिस मध्ये जा. त्याचं व्हॅल्युएशन बघ किती निघतंय हा. आणि त्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी भर आणि आणून दे माझ्या. दिला ना साहेब स्टॅम्प किती वेळा केले ते.